विपुल खनिज संपत्ती आहे, लोह खनिज आहे गडचिरोलीच्या दक्षिण आणि उत्तर भागामध्ये. त्यावर आधारित उद्योग उभा राहावा, उद्योग उभा राहून खूप मोठे प्रकल्प यावे आणि लोकांना रोजगार मिळावा, अशी भूमिका भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी सातत्याने मांडली आहे. शिंदे पासून सुरुवात झाली तर लोह खनिज उत्खनन आणि त्यावर आधारित प्रकल्प उभारण्यात, आणि फडणवीसांनी त्याला अधिक गती दिली. आणि त्यासोबतच समांतर नक्षलवाद जी समस्या होती, ती नक्षलवाद समस्या सोडवण्यासाठी त्यांनी विशेष पावलं उचलली. त्यामुळे मधल्या काळात इथे प्रचंड नक्षल समस्या होती. पण मागच्या 3 ते 5 वर्षांमधले तुम्ही आकडे जर बघितले तर गडचिरोली जिल्ह्यात आज पोलीस रेकॉर्डनुसार गडचिरोली जिल्ह्यातले सशस्त्र असे एक जवळपास 45-50 नक्षलवादी शिल्लक आहे गडचिरोली जिल्ह्यात. इतिहासात गडचिरोलीच्या लोकसभा आणि विधानसभा दोन्ही इलेक्शन कुठल्याही हिंसक घटनेशिवाय पार पडल्या. नमस्कार, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सहसा मुख्यमंत्री पालकमंत्री होत नाहीत, पण मला गडचिरोलीचं पालकमंत्री व्हायला आवडेल असं विधान देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी केलं. काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की गडचिरोलीचं पालकमंत्री पद घ्यायला कोणी तयार नसायचं, पण आता याच पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच होताना दिसते. यावरच आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत दैनिक लोकसत्ताचे गडचिरोली प्रतिनिधी सुमित पाकलवार सर. सर, स्वागत आहे पुन्हा एकदा द पॉलिटिक्स मध्ये. नमस्कार. सर, मुख्यमंत्र्यांनी इच्छा बोलून दाखवली, देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचं पालकमंत्री पद हवं अशी इच्छा बोलून दाखवली. देवेंद्र फडणवीस आणि गडचिरोलीचं मंत्रिपद, या दोघांच्या मध्ये नेमकं नातं काय आहे? तसं बघायला झालं तर देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यानंतर तेव्हापासूनच म्हणजे नक्षलग्रस्त असल्यामुळे गृहमंत्र्यांचा विशेष लक्ष असायचं. म्हणजे आजपर्यंत जेवढे गृहमंत्री झाले गडचिरोली महाराष्ट्रात, त्यांनी गडचिरोलीकडे विशेष लक्ष त्यांना द्यायला लागायचं, कारण की नक्षलवादी समस्या खूप मोठी होती. आता तशी परिस्थिती नाही, पण जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी इथे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली होती. आणि जसं केंद्राचं ते धोरण आहे की नक्षलवाद मुक्त करू, तेव्हापासूनच त्यांनी नक्षलवादाविरोधात जो अभियान आहे मुख्यमंत्री फडणवीस झाल्यानंतर खूप तीव्र करण्यात आलं. त्यानंतर गडचिरोलीचा डेव्हलपमेंटचा जेव्हा जेव्हा विषय येत होता, तेव्हा तेव्हा येथील जी विपुल खनिज संपत्ती आहे, लोह खनिज आहे गडचिरोलीच्या दक्षिण आणि उत्तर भागामध्ये, त्यावर आधारित उद्योग उभा राहावा आणि त्यावर आधारित उद्योग उभा राहून खूप मोठे प्रकल्प यावे आणि लोकांना रोजगार मिळावा, अशी भूमिका भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी सातत्याने मांडली आहे. त्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर एखादी मोठा नेता गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतल्यानंतर ही सगळे जे प्रकल्प आहेत ते कशा पद्धतीनं सुरळीत व्हावं, यासाठी एखाद्या मोठ्या नेत्यांनी याचं पालकत्व स्वीकारावं अशी सर्वसामान्य म्हणजे अशी त्या पक्षांतर्गत धारणा होती आणि लोकांमध्येही तशी भावना होती. त्या दृष्टीने फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी वेळोवेळी गडचिरोलीचे दौरे तर केलेच, पण मधात सत्तांतर जे सत्तानाट्य झालं त्यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी गडचिरोली जिल्हा स्वतःकडे ठेवला होता. तेव्हा नंतर त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या, म्हणजे शिंदे पासून सुरुवात झाली तर लोह खनिज उत्खनन आणि त्यावर आधारित प्रकल्प उभारण्यात, आणि फडणवीसांनी त्याला अधिक गती दिली. आणि त्यासोबतच समांतर नक्षलवाद जी समस्या होती, ती नक्षलवाद समस्या सोडवण्यासाठी त्यांनी विशेष पावलं उचलली. आणि आजच्या घडीला म्हणजे इतिहासात गडचिरोलीच्या लोकसभा आणि विधानसभा दोन्ही इलेक्शन कुठल्याही हिंसक घटनेशिवाय पार पडल्या. हे त्यांचं मोठं अचिव्हमेंट आहे खरं तर पाहायला गेलं. त्यामुळे आणि वेळोवेळी फडणवीसांनी बोलून दाखवलंय आपल्या भाषणामध्ये की गडचिरोलीला आपण स्टील सिटी बनवू. गडचिरोली हा शेवटचा जिल्हा नाही तर हा पहिला जिल्हा म्हणून ओळखला जाईल. त्या दृष्टिकोनातून फडणवीसांनी याचं पालकमंत्रीपद गडचिरोलीचं मुख्यमंत्री झाल्यानंतर घ्यावं अशी एक जनभावनाही होती आणि पक्षांतर्गत किंवा सत्ता पक्षांमध्येही अशी एक भावना होती. त्या दृष्टिकोनाने फडणवीसांनी पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली असं मला वाटतं. सर, पालकमंत्री सहसा त्या त्या जिल्ह्याचा असतो. म्हणजे समजा पुण्या कोल्हापूरच्या बाबतीत, मुंबईच्या बाबतीत पुण्याचा पालकमंत्री असेल तर तो त्या जिल्ह्याचा आमदार पाहिजे. कोल्हापूरच्या बाबतीत बघायचं झालं तर त्या जिल्ह्याचा तो आमदार पाहिजे. पण गडचिरोलीच्या बाबतीत हा अपवाद का केला जातो?
नाही, असं कुठलं लिखित नियम किंवा कुठलं काही धोरण नाहीये की ज्या जिल्ह्याचा आमदार आहे तो त्याच जिल्ह्याचा पालकमंत्री झाला पाहिजे. पण जनरली सत्ता म्हणजे सत्ता चालवणं सोपं व्हावं, त्यामुळे बऱ्याचदा आपण बघितलं आहे की सत्ताधारी पक्षातले ज्या जिल्ह्यातला आमदार आहे किंवा ज्या जिल्ह्यातला मंत्री आहे त्याला त्याच जिल्ह्यातल्या मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात येतं. पण यावेळेस जे मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्या सरकारमध्ये, इथे गडचिरोलीच्या कुठल्याच आमदारांना स्थान देण्यात आलं नाही. जेव्हा की इथे सिनियर त्यांचे मंत्री मागच्या सरकारमध्ये जे मंत्री होते धर्मराव वात्रा, अन्न औषध प्रशासन मंत्री, त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. आणि दुसरे इथे मिलिंद नरोटे म्हणून गडचिरोलीचे आमदार आहेत, नवीन आमदार आहेत, तरुण आमदार आहेत. त्यांनाही कुठेतरी राज्यमंत्रीपद मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली होती, जेणेकरून यांना गडचिरोलीचं पालकमंत्री देण्यात येईल अशी शक्यता होती. पण मंत्रिमंडळात गडचिरोलीला स्थान देण्यात आलं नाही, त्यामुळे गडचिरोलीत मंत्रीच नाही कोणी. त्यामुळे कोणाला पालकमंत्री द्यावा हा एक खूप मोठा प्रश्न होता. आणि त्या दृष्टिकोनातून इतर जो भूतकाळात ज्यांनी कोणी पालकमंत्रीपद भूषवलं आहे, ते पालकमंत्री असताना इतर बाहेर जिल्ह्यातील लोकांचा हस्तक्षेप देखील इथे वाढला होता गडचिरोलीत. आणि इतके मोठे मोठे प्रोजेक्ट्स आणि सगळ्या गोष्टी येत असताना, इतकी मोठी गुंतवणूक येत असताना, कंपन्यांना काही गोष्टी सुलभ व्हाव्या आणि काही रोजगाराच्या संदर्भात आणि बाकीचे धोरण ठरवताना एक सर्वसमावेशक असे निर्णय घेतले जावे अशी एक भावना होती गडचिरोलीत. त्यामुळे कदाचित फडणवीसांनी स्वतःकडे पालकमंत्रीपद ठेवलं असावं. तर तुम्ही थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला की फडणवीसांनी स्टील सिटी बनवणार गडचिरोलीला असं असं बोलून दाखवलं. हे स्टील सिटी बोलून दाखवताना म्हणजे या दाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं स्थानिक पत्रकार म्हणून? आणि स्थानिक म्हणजे जेव्हा स्टील सिटी बनवणार त्यासाठी मायनिंग करावं लागतं, खाणकाम करावं लागतं. या खाणकामाला पण स्थानिकांचा विरोध असतो, त्याच्या बातम्या पण असतात. हा स्थानिकांचा विरोध का असतं आणि फडणवीसांच्या दाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही बघा, पूर्ण देशात सर्वाधिक लोहखनिज कुठे असेल उच्च प्रतीचं, तर ते गडचिरोलीत आहे. विशेषतः दक्षिण गडचिरोलीत सुरजागड जी टेकडी आपण म्हणतो आणि छत्तीसगड सीमेला लागून जो काही परिसर आहे, जंगल भाग जो आदिवासी प्रामुख्याने आदिवासी बहुल भाग आहे, मोठ्या प्रमाणात तिथे आदिवासी राहतात, मोठ्या प्रमाणात जंगल आहे त्या भागात. त्याच्यामुळे सुरुवातीला जेव्हा इथे उत्खनन आणि तसं बघितलं गेलं इथे उत्खनन व्हावं किंवा लोह प्रकल्प व्हावा, लोह खनिज इथून इथे कुठला तरी प्रकल्प व्हावा, लोह खनिजाचं उत्खनन व्हावं, यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. नक्षलवाद्यांची मोठी समस्या असल्यामुळे मधल्या काळात त्यांनी एका त्या कंत्राटदार कंपनीच्या पदाधिकाऱ्याला अधिकाऱ्याची हत्या केली, 2-3 लोकांची हत्या केली, मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली होती. त्यामुळे मधल्या काळात इथे उत्खनन थांबलं होतं सुरजागड टेकडीवर. भाजप सरकार आल्यानंतर इथे त्या कामाला गती मिळाली आणि इथे उत्खनन सुरू झालं. पण प्रॉब्लेम असा झाला की स्थानिक आदिवासी ग्रामसभा त्या भागातली यांचा त्यांना विरोध होता उत्खननाला. म्हणून जल जंगल जमीन नष्ट होईल, यामुळे प्रदूषण वाढेल, अशा प्रकारची त्यांची भावना एक होती. त्याच्यामुळे वेळोवेळी या प्रकल्पाला, या उत्खननाला आदिवासी आणि स्थानिक तिथल्या ग्रामसभांमधून विरोध होताना दिसतो. राहिला प्रश्न स्टील सिटीचा, तर स्टील सिटी जसं आता बघायला गेलं तर की जवळपास 1-1.5 लाख कोटीची गुंतवणूक प्रस्तावित आहे इथे. फडणवीसांनी बोलून दाखवलं आपल्या भाषणामध्ये. आता विधानसभेत त्यांनी जेव्हा शेवटचं भाषण केलं त्या भाषणामध्ये पण त्यांनी बोलून दाखवलं आणि वेळोवेळी ते बोलले आहेत. आणि आता जर सध्या स्थिती तिथे बघितली तर उत्खनन तर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या उत्खननामुळे गडचिरोली जिल्ह्याला मायनिंग फंड असेल, सीआयआर असेल, वेगवेगळे जीएसटी, जे काही महसूल असेल, जवळपास तब्बल 1-1.5-2 हजार कोटीचा महसूल जिल्ह्याला मिळाला आहे आजपर्यंत. आणि मोठा एक कोणसरी इथं प्रकल्प उघडण्यात आला आहे, त्याचं उद्घाटन होईल लवकरच. फडणवीसांच्याच हस्ते उद्घाटन होणार आहे अशी शक्यता आहे. आणि पहिल्या फेजचं तो मोठं आणि तो जो प्रकल्प आहे तो खूप 5 टप्प्यामध्ये, 5 फेज मध्ये मोठा प्रकल्प आहे कोणसरीचा. आणि त्यामुळे काही प्रमाणात तिथे रोजगार निर्मिती झाली. म्हणजे आजपर्यंत जिथे कुठल्याच प्रकारची रोजगार निर्मिती नव्हती, ती या अशा प्रकल्पामुळे तिथे रोजगार निर्मिती झाली. पण राहिला प्रश्न पर्यावरणाचा, तर पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. जनतेतून एकच मागणी होते की इतके मोठे प्रकल्प सुरू करताना पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे, लोकांचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. आणि रोजगाराच्या संदर्भात ज्या काही तक्रारी येतात की स्थानिकांना रोजगार मिळत नाही, हवा तसा रोजगार मिळत नाही, या बाबतीतही कुठेतरी सुटसुटीत धोरण असावं अशी एकंदरीत जनभावना आहे. त्या दृष्टीने फडणवीसांनी जी स्टील सिटी बनवण्याची घोषणा केली ती इथे संयुक्तिक आहे. कारण की ज्या पद्धतीने इथे काम सुरू आहे, ज्या गतीने इथे काम सुरू आहे, भविष्यात मला नाही वाटत की 1-2-3 वर्षामध्ये खूप मोठे प्रोजेक्ट इथं
तयार होऊन नक्कीच गडचिरोली स्टील सिटी म्हणून ओळखले जाईल, यात काही शंका नाही. तर गडचिरोलीचं पालकमंत्री पद मला पाहिजे किंवा माझ्याकडे असावं अशी इच्छा बोलून दाखवतानाच त्यांनी फडणवीसांनी एक विधान केलं, तो म्हणजे नक्षलवाद आटोक्यात आहे आणि ऑल टाइम लो आहे असा उल्लेख केला. काय परिस्थिती आहे, खरंच तसं आहे का? आहे ना, म्हणजे आता तुम्ही बघा, जसं गडचिरोलीचा स्ट्रक्चर बघा, खूप मोठा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा जिल्हा आहे. त्याला छत्तीसगड, तेलंगणाची प्रामुख्याने सीमा लागून आहे. आणि अबुजमाड जो नक्षलचा केंद्रबिंदू आपण मानला जातो, तो जो परिसर आहे, आणि गडचिरोली हा लागून आहे परिसर. याच्यामुळे मधल्या काळात इथे प्रचंड नक्षल समस्या होती. पण मागच्या 3 ते 5 वर्षांमधले तुम्ही आकडे जर बघितले, तर गडचिरोली जिल्ह्यात आज पोलीस रेकॉर्डनुसार गडचिरोली जिल्ह्यातले सशस्त्र असे एक जवळपास 45-50 नक्षलवादी शिल्लक आहे गडचिरोली जिल्ह्यात. नवीन भरती बंद झाली पूर्णपणे. मोठे नेते मारले गेले, म्हणजे मिलिंद तेलतुंबडे सारखे, जोगन्ना सारखे असे मोठे नेते चकमकीत ठार झाले. काही गिरीधर सारखे जे मोठे नेते आहे यांनी सरेंडर केलं नक्षलवाद्यांनी. त्याच्यामुळे चळवळीला तर मोठा धक्का बसला आहे नक्षलवाद्यांच्या. आणि कारवाई मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. म्हणजे तुम्ही आता ताजं उदाहरण घ्यायला झालं तर गडचिरोलीच्या इतिहासात मी आताच त्याचा उल्लेख केला होता की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कुठल्याही हिंसक घटनेविना या निवडणुका पार पडल्या, हे खूप मोठं यश मानावं लागेल प्रशासनाचं. आणि यामागे जे सरकारमध्ये जे गृहमंत्री होते त्यांनी जे पाठबळ दिलं पोलीस प्रशासनाला, आणि त्यांना जी सूट दिली, त्यामुळेच हे शक्य झालं. म्हणूनच तो जो दावा आहे फडणवीसांचा की ऑल टाइम लो आहे इथे नक्षल कारवाया, तर ते 100% तितकंच खरं आहे. तर जसा मी सुरुवातीला उल्लेख केला की गडचिरोलीच्या पालकमंत्री पदासाठी कोणी इच्छुक नसायचं, आता रस्सीखेच होते. तर त्याच्यामुळेच म्हणजे नक्षलवादाचं प्रमाण, नक्षलवादी कारवाई कमी झाला, त्याच्यामुळेच आता बरेच जण आता पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत का, किंवा मोठे मोठे नेते, किंवा हो, आणखी काही म्हणजे त्याच्या मागे दृष्टी असू शकते, पालकमंत्री पदासाठी अचानक इच्छुकांची गर्दी का व्हायला लागली? पण तुम्ही आता भूतकाळात जर गेलात तर गृहमंत्री म्हणून कोणी गडचिरोली जिल्ह्यात पालक होतं, तो जर कोणी स्वीकारला असेल तर दिवंगत आर आर पाटील, आबा पाटलांनी गडचिरोलीचं पालकमंत्री सर्वात आधी स्वीकारलं होतं. आघाडी सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार त्यावेळेस विरोधात होते. त्यांनी आव्हान दिलं होतं आर आर पाटलांना की तुम्ही गडचिरोलीचं पालकमंत्री पद स्वीकारा. आणि त्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि ते इथे आले. तेव्हा तेव्हा तर नक्षलवाद मोठ्या प्रमाणात होता इथे. मोठ्या कारवाया व्हायच्या खूप. तरीही आर आर पाटील यांनी ते आव्हान स्वीकारून त्यांनी पालकमंत्रीपद घेतलं. त्यांनी आर आर पाटलाच्या त्यांनी एक गती दिली नक्षल विरोधी अभियानाला, कारवाईला. आणि विकासालाही गती दिली. आर आर पाटलांच्या काळामध्ये इथे हॉस्पिटल्स असतील, रस्ते असतील, रस्त्यांचे नेटवर्क असतील, आणि आंतरराज्यीय जे ब्रिज पूल झाले तिथे छत्तीसगड आणि तेलंगणा जोडणारा, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापार वाढला. बाकी इतर गोष्टीही आल्या, कनेक्टिव्हिटी वाढली. हे याची सुरुवात आर आर पाटलांच्या काळापासून झाली होती. आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी विरोधी कारवाया जी झाली त्याचीही सुरुवात आर आर पाटलांच्या काळात झाली होती. त्याच्यानंतर मात्र, त्याच्यापूर्वी अशी परिस्थिती होती की इथे सतत नक्षलवादी कारवाया व्हायच्या, पोलीस शहीद व्हायचे, अनेक घटना व्हायच्या. त्याच्यामुळे अनेकांना भीती होती की इथलं पालकमंत्रीपद घेतलं तर ही जबाबदारी कोण घेणार आणि उत्तर आपण काय देणार. त्यामुळे ते टाळत होते इथलं पालकमंत्रीपद. त्यामुळे स्थानिक नेत्यांना, स्थानिक मंत्री असताना धर्म मात्र पालकमंत्री राहिले आहे 1-2दा, ते जेव्हा मंत्री होते त्यावेळेस. आणि मग त्याच्यानंतर जी परिस्थिती बदलत गेली, मग एकनाथ शिंदे आले, मग अनिल देशमुखही काय काळ होते, मग फडणवीस आले. यांनी ते पालकमंत्री पदाची जबाबदारी घेऊन त्यांना आजपर्यंत गडचिरोली मागास आणि दुर्गम असल्यामुळे, नक्षलग्रस्त असल्यामुळे कोणी लक्ष द्यायचे नाही, म्हणजे ही वास्तविकता होती. सरकारचे फारसं लक्ष नव्हतं. आरोग्याची समस्या, कनेक्टिव्हिटी, रस्त्याचे प्रॉब्लेम, आदिवासींचे प्रश्न हे फार गंभीर होते. आजही काही फार कमी झाले असं म्हणू नाही शकत, पण आहे. पण ह्या अशा मोठ्या नेत्यांनी पालकत्व स्वीकारल्यामुळे काही गोष्टी सुरळीत सुरू झाल्या. आणि दुसरं बघितलं, दुसरे नेते इंटरेस्टेड होते ते इथली खाण, मायनिंग आणि इथं होणारी गुंतवणूक. हाही यामागचं अर्थकारणही एक कारण असू शकते नक्कीच, कारण की त्यांना तो इंटरेस्ट होता. पण फडणवीसांनी स्वतः इच्छा बोलून दाखवली तर ते नक्की पालकमंत्री होतील. ते आता मुख्यमंत्री आहेत. पालकमंत्रीपद घेणं म्हणजे, ते जरी बोलले की प्रदेशाध्यक्ष सांगतील तर मी जाईल, पण त्यांची इच्छा आहे, म्हणजे ते पालकमंत्री होणार आहे आता जवळपास निश्चित झालाय गडचिरोली. सर, जसे देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री राहिलेले याआधी, तसेच एकनाथ शिंदे पण राहिलेले आहेत. म्हणजे
एकनाथ शिंदेचा कार्यकाळ तुम्ही बघितलेला आहे. एकनाथ शिंदेचा पालकमंत्री म्हणून गडचिरोलीचा त्यांचा कार्यकाळ कसा राहिलेला आहे. आणि अशीही दबक्या आवाजात अधूनमधून चर्चा होत असते की एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी आहे म्हणून हे पद देवेंद्र फडणवीसांकडे गेलं किंवा जात आहे. खरं तर शिंदे पालकमंत्री असताना इथलं जे सुरजागडचं उत्खनन जे सुरू झालं नव्या पुणे म्हणजे नक्षलवादी कारवायानंतर काही काळ ठप्प होतं, पण एक जलद गतीने जे सुरू झालं असं म्हणू आपण, ते एकनाथ शिंदेच्या कार्यकाळातच झालं. कारखान्याची भूमिपूजन जरी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना केलं होतं, पण त्याला गती मिळाली ती एकनाथ शिंदेच्या कार्यकाळातच. पण प्रॉब्लेम असा होत होता की एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेचं तुलनेत भाजपच्या तुलनेत शिवसेनेचं अस्तित्व तेवढं नाहीये. तुलना जर आपण केली जिल्ह्यात, तर भाजपचा पालकमंत्री इथे नसल्यामुळे भाजपचे जे स्थानिक नेते आणि पदाधिकारी आहेत यांना बऱ्याच अडचणी व्हायच्या विकास कामात म्हणा की बाकी पक्षवाढी संघटन वाढीसाठी. आणि जेव्हा निवडणुका व्हायच्या तेव्हा हस्तक्षेप असायचा बाहेर लोकांच्या. आणि इथले जे निर्णय घ्यायचे गुंतवणुकी संदर्भात असेल किंवा लोक प्रकल्प कुठल्याही प्रकल्पासंदर्भात, तेव्हा शिवसेनेच्या आणि बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे भाजपच्या लोकांमध्ये ते एक प्रकारे नाराजी होतीच इथे. सर, शेवटचा प्रश्न. पालकमंत्री पालकमंत्री पद आणि बाहेरून येणारी गुंतवणूक याचं काय नातं आहे? म्हणजे बाहेरून येणारी गुंतवणूक वाढावी किंवा आटू नये यासाठी म्हणून पण देवेंद्र फडणवीस दक्ष आहेत का या विशेष कारणासाठी? कारण की त्यांच्या बघा काळात तर असं कारण की मागच्या काळात त्यांच्यावर अशी टीका झाली की महाराष्ट्रात येणारे प्रकल्प गुजरात मध्ये जातात. असं होऊ नये. इथले प्रकल्प इथंच राहावेत, बाहेर राज्यात जाऊ नये याची काळजी घेण्यासाठी म्हणून पण देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री पदासाठी गडचिरोलीच्या इच्छुक आहेत का? हो, म्हणजे तसं बघितलं गेलं गडचिरोलीत कुठलीही कंपनी येण्यास ददावत नव्हती आजपर्यंत. त्याच्यानंतर हळूहळू लॉयड्स मेटल्स यांना ते कंत्राट देण्यात आलं. त्याच्यानंतर हे फक्त आता 348 हेक्टरवरती मायनिंग सुरू आहे तिथे उत्खनन. भविष्यात 4,500 हेक्टरचे कंत्राट झाले आहे. JSW, सनफ्लॅग, ओम साईराम यासारख्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांना ते कंत्राट गेलेलं आहे. भविष्यात ते इथे काम सुरू करतील. आता तर फक्त 348 हेक्टरवरती सुरू आहे. भविष्यात 4,500 हेक्टरवरती सुरू होईल. त्याच्यानंतरही 50,000 हेक्टरचा जो बेल्ट आहे, 50,000 1,00,000 हेक्टरचा, तोही ओपन करण्याचा म्हणजे छत्तीसगडला जो जोडलेला रस्ता आहे तेही ओपन करून तिथेही मायनिंग सुरू करायचं आणि त्यावर आधारित उद्योग आणि इन्व्हेस्टमेंट इथे आणायची असा या सरकारचा मानस आहे. यापूर्वी त्यांनी ते बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे आणि काही दिवसापूर्वी सुरजागड इस्पात म्हणून इथे प्रोसेसिंग युनिट म्हणजे एक कारखानाच म्हणू आपण, एक प्रकल्प, तोही त्याचंही भूमिपूजन झालं. फडणवीस आणि अजितदादा वगैरे ते आले होते त्या भूमिपूजनाला. आणि त्यानंतर थोडं मागे गेलं तर दावोसमध्ये सुद्धा या संदर्भात असा एक करार झाला होता एक दोन कंपन्यांसोबत गडचिरोलीच्या संदर्भात. हे सगळं पहिल्यांदा घडलं गडचिरोलीच्या बाबतीत. आणि इतकी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येताना ती गुंतवणूक करणारे त्यांना एक विश्वास वाटावा की असा एक नेता हवा की त्यांना हे गुंतवणूक करताना एक आधार हवा आहे नेमकं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की एखादी सर्वसामान्य नेत्याला जर ही जबाबदारी दिली तर अनेक समस्या होऊ शकतो निर्णय घेताना किंवा सरकार स्तरावरती धोरण राबवताना. स्वतः मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी अशा प्रकारची जबाबदारी घेतली तर ही सगळी जी प्रक्रिया आहे ही सुरळीत होते अशी धारणा आहे नेमकी त्या गुंतवणूकदारांचा आणि कंत्राटदार कंपन्यांच्या मनात. त्यामुळे देखील फडणवीसांनी याचं हे पालकमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय किंवा त्यांनी ती तशी इच्छा बोलून दाखवली. सर, आणखी एक प्रश्न. हे जे वेगवेगळे उद्योग आहेत आणि त्याच्यामुळे होणारं मायनिंग आहे, तर याच्यामुळे आता उद्योग विरुद्ध पर्यावरण असंही चित्र गेल्या काही दिवसांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला गडचिरोलीचं पाहायला मिळतं. मला असं विचारायचंय, हा जो मायनिंगला विरोध होतो, पर्यावरण नष्ट होतं यासाठी, हा विरोध जेन्युन आहे की तुम्हाला यामागे पण राजकारण दिसतं? तसं बघितलं तर बघा फार काही राजकीय लोक यात राजकीय लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात विरोध केल्याचे काही दिसून आले नाही मधल्या काळामध्ये. जो काही विरोध आहे तो स्थानिक आदिवासी आणि जे ग्रामसभा आहेत त्यांना त्यांचा विरोध आहे. ते निसर्ग पूजक आहे आदिवासी कम्युनिटी तिथली. माडिया कम्युनिटी आहे, PVGT मध्ये येते ती. दुर्मिळ कम्युनिटी म्हणून आपण ओळखला जातो. त्यांचा विरोध याच्यासाठी आहे की जल जंगल जमीन आहे त्याला ते मांडतात, जल जंगल जमीनचा असा त्यांचा नारा आहे. आणि हे कुठेतरी धोका देत असेल तर ते त्यांना मान्य नाही.
काही प्रमाणात राजकारण होतं नक्की, हे मानावंच लागेल. पण अशा प्रकारचे उद्योग आणताना सरकारनेही स्थानिक लोकांचं मत जर लक्षात घेतलं किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, तर ही प्रक्रिया अधिक सुरळीत होऊ शकते. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. गडचिरोलीचं पालकमंत्रीपद नको असणं आणि त्याच्यानंतर आता गडचिरोलीच्या पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच होणं, हा प्रवास का झाला, कसा झाला, याबद्दल तुम्ही व्यवस्थित माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू. आपले खूप खूप आभार.